ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 15 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि त्यामुळे 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर हा काळ अतिशय महत्त्वाचा तसेच आनंददायी आणि आपल्याला अतिशय फळ देणारा असा काळ आहे. या सप्ताहात गुरुचरित्राचे पारायण केले असता आपल्याला सर्व इच्छा अपेक्षा या पूर्ण होत असतात. या काळात गुरुचरित्र पारायण कसे करावे तसेच गुरुचरित्र पारायण करताना कुठले नियम पाळावे हे आपण आजच्या भागात बघणार आहोत. कारण या काळात आपण जर गुरुचरित्र पारायण केले तर इतर वेळेस केलेल्या पारायणापेक्षा या कालावधीत या सप्ताहात केलेल्या पारायणाचे फळ हे 10 पटीने अधिक असते. त्यामुळे हा सप्ताह आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग आपण बघूया की पारायण कसे करावे. या सप्ताहामध्ये आपल्याला 7 दिवसाचे पारायण करायचे आहे. पारायणाची सांगता ही आपल्याला 8व्या दिवशी करायची आहे. म्हणजेच 9 तारखेला आपण पारायण सुरू करणार आहोत आणि 16 तारखेला म्हणजे 8व्या दिवशी पारायणाची सांगता करायची आहे. तुमच्याजवळ जर स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही पारायण करा. कारण सामूहिकरित्या केलेल्या पारायणाचे फळ हे 100 पटीने अधिक असते. कारण तिथे जितके लोक तिथे पारायण करतात त्या प्रत्येक पारायणातील फळ तुम्हाला त्यातून मिळणार असते. तिथे जर 100 लोक पारायण करत असतील तर 100 पारायणाचे फळ तुम्हाला मिळणार आहेत. आणि तुमच्याजवळ केंद्र नसेल, केंद्रात जाणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण हे तुम्ही घरात देखील वाचू शकता. किंवा तुम्हाला घरात वाचणे देखील शक्य नसेल तर तुम्ही गुरुजींकडून सुद्धा वाचून घेऊ शकता. पारायण चालू असताना 7 दिवस पोथी वाचून झाल्यानंतर संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचे वाचन हे तुम्हाला करायचे आहे. आता आपण गुरुचरित्राच्या पारायणाचे नियम बघणार आहोत. पहिला नियम म्हणजे गुरुचरित्राचे पारायण हे सलग 7 दिवस करायचे आहे. मध्ये खंड पडू द्यायचा नाही. त्यानंतर गादीवर झोपू नये, तसेच बेडरूम मध्ये सुद्धा झोपू नये. घरात जर कोणाला मासिक धर्म चालू असेल तर पारायण करू नका. ग्रंथ पहिल्या दिवशी ज्या जागेवर ठेवला असेल त्याच जागेवर तो 7ही दिवस बिलकुल हलवू देऊ नका. गुरुचरित्राचे पारायण करण्याआधी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्र्यांना गव्हाच्या पिठाची 1 पोळी किंवा नैवेद्य खाऊ घाला. पारायण करताना शक्यतो पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करूनच बसावे. गुरुचरित्राचे पारायण चालू असताना कडक ब्रह्मचार्याचे पालन करावे. घरात मांसाहार वर्ज्य करावा. तसेच कांदा लसूण देखील वर्ज्य करावा. हा ग्रंथ वाचून झाल्यानंतर तो झाकून ठेवावा. ग्रंथ उघडा ठेवू नये. पारायण सुरू करण्या अगोदर 1 माळ महागायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि 1 माळ गणपती अथर्व शिष्य दररोज वाचून नंतरच पोथी वाचनाला सुरुवात करावी. हे पारायण शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर करावे. म्हणजेच पहाटे 3 ते सायंकाळी 4 पर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता. 12 ते 1 हा दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असल्याने त्यावेळेस वाचू नये. तसेच सायंकाळी 4 नंतर पारायण करू नये. पोथी वाचनाला सुरुवात केल्यानंतर शक्यतो मध्ये उठू नये. जर तुम्ही उठलात तर मात्र आंघोळ करून आणि 11 पाण्याच्या गुळण्या करूनच नंतरच वाचायला बसा. त्याचप्रमाणे अन्न हे घेऊ नये. त्याचप्रमाणे तुम्ही भाकर किंवा पोळी यातील कुठलाही एकच तुम्हाला 7 दिवस खायचे आहे. त्यासोबत तुम्ही डांगर, भेंडी, दूध, कोबी, बटाटे, भोपळा, गिलक या भाज्या तुम्ही मात्र खाऊ शकता. आणि 7ही दिवस तुम्हाला हेच खायचे आहे. सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि तोच नैवेद्य तुम्ही खायचा आहे किंवा मग तो गाईला द्यायचा आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर 1 टाइम उपवास हा नक्की करा. त्याचप्रमाणे गुरुचरित्राचे पारायण चालू असताना कोणाच्याही कुठल्याही कार्याला जाऊ नये. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.